आता याच्यामध्ये इमर्जन्सी फंडचं काय? आता तुम्हाला पहिला जसा जॉब लागतो ना, पहिलं काय गोष्ट केली पाहिजे एखाद्या प्रेक्षकाने, की पहिलं आपलं इमर्जन्सी फंड बाजूला झाला पाहिजे. आता तो म्हणजे काय, की मला जो काही 6 महिन्यांचा खर्च लागतोय तो एक बाजूला झाला पाहिजे. दॅट कॅन बी इन एफडीज, दॅट कॅन बी इन डेट फंड्स, जिथे लॉक इन नसतं. ते झालं की मी मोकळा, कारण का मध्ये काही जॉब लॉस झाला, मला मेडिकल इमर्जन्सी आली, मला काही कुठलेही खर्च आले तर माझे ह्या कॉर्पस मधनं ते खर्च होणार आहे. बाकी जे मी फ्युचरसाठी जे काही इन्व्हेस्टमेंट करतोय ती तशीच्या तशी इंटॅक्ट राहते. सो हा त्याचा ऍडव्हान्टेज असतो. म्हणून इमर्जन्सी फंड ही कन्सेप्ट आजकाल खूप महत्वाची झाली आहे. तो किती पर्सेंट ठेवावा? 5%, 10%? याला पर्सेंटेज मध्ये असं नाही म्हणता येणार. आता समजा तुमचा महिन्याचा खर्च फॉर एक्झाम्पल एखाद्याचा 25,000 आहे, त्याला मल्टिप्लाय बाय 6, हा जास्तीत जास्त कोणी 3 महिने पण ठेवतात. सो मिनिमम 75,000, मॅक्सिमम इट कॅन बी 1.5 lakhs. आता त्याच्यात घरात वयस्कर लोक जास्त आहेत किंवा आजारपण आहेत, तर अशा वेळेस आम्ही सांगतो की जास्त ठेवा. काय फॉर्म्युला आहे परत सांगा? मिनिमम 3 months ऑफ एक्सपेन्स, इट कॅन बी 6 months विच इज आयडियल. इमर्जन्सी फंड आहे ना, हा इमर्जन्सी आल्यावर नाही केला पाहिजे, हा इमर्जन्सी येण्याच्या अगोदर झाला पाहिजे.